तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर सावधान, आधार कार्डवर लागू झाले 3 कडक नियम. बघा, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि जर तुम्ही पहिला नियम जर मोडला तर तुमचा आधार कार्ड ताबडतोब बंद होईल. दुसरा नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमचा आधार कार्ड ज्या बँक खात्याला जोडला आहे त्या खात्यातून तुम्हाला 1ही रुपया काढता येणार नाही, मग तुमचं खातं कोणत्याही बँकेचं असू द्या. आणि तिसरा नियम हा सगळ्यात भयानक आहे. तो नियम मोडला तर तुमचा आधार कार्ड तर बंद होईलच, बँकेतून 1 रुपया काढता येणार नाहीच, पण त्याचबरोबर तुमच्या सगळ्या योजना बंद होऊन जातील. आधार कार्डचे हे नियम पाळणे आता प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आले. 1 जूनपासून आधार कार्डची ही सुविधा बंद केली जाणार. हे जे लोक नियम पाळणार नाही त्यांचा आधार कार्ड, बँक खाते बंद होईल, पण त्यासोबत त्यांना गॅस सिलेंडर तसेच त्यांचे विजेचे कनेक्शन देखील कापून घेण्याची तरतूद याच्यात केली गेली. आणि एवढंच नाही तर तिसऱ्या नियमाअंतर्गत 10,000 रुपयांचा दंड देखील आहे. सरकारने सगळ्यांना ताबडतोब सूचना दिली आहे. ती जर आधार कार्ड तुमचं चालू ठेवायचं असेल तर 31 मे पूर्वी एक काम अर्जंट करायला सांगितलंय. हे जर काम केलं नाही तर तुमच्या सगळ्या योजना बंद होतीलच, यासोबत तुमचे कष्टाचे पैसे बँकेतून काढणं कठीण होऊन जाईल आणि यासोबत 10,000 रुपयाचा दंडही तुमच्या बँक खात्यातून कापून घेतला जाईल. मग काय नियम कशा पद्धतीने लागू झालेले आहेत? 31 मेच्या आधी कोणतं एक काम आधार कार्डच्या बाबतीत करायचंय, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. 1 जूनपासून आधार कार्डच्या बाबतीत सरकारने 3 कडक नियम लागू केले आहे. हे नियम पाळले नाही तर आधार कार्ड बंद होईलच, पण यासोबत सगळ्या योजना बंद होतील आणि 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. मग तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी असा, लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना किंवा काही असू द्या, सगळे पैसे तुमचे थांबवले जातील. पहा, सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय कारण की आधार कार्डच्या माध्यमातून अनेक फसवणूक होत आहे. डुप्लिकेट आधार कार्ड दाखवून लोक बसमध्ये प्रवास करत आहे, तर काही लोक डुप्लिकेट आधार कार्डवर सिम कार्ड घेत आहे, तर काही आधार कार्डच्या माध्यमातून भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक होत आहे. आणि यामुळे सरकारने 1 जून 2026 पासून नवीन नियम लागू केले आहेत. आता बघा मित्रांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हे 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. जे जर तुम्ही नाही पाळले तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. प्रत्येक व्यक्तीकडं आधार कार्ड आहे. तुमच्याकडं आधार कार्ड जर असेल तर तुम्हाला आत्ताच सावधान व्हायला सरकारने सांगितलंय. या 3 नियमांचं पालन तुम्हाला नक्की करायचंय, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होईलच, वरून 10,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकतो. आधार कार्डवर कोणते 3 नियम नवीन लागू करण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहोत. तर बघा, आता आम्ही 3 नवीन नियम तुम्हाला स्पष्ट करणार आहोत, ज्याचं पालन तुम्ही नक्की करा. तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल होत असतो. त्यातच वर्षातील जून महिन्यामध्ये सरकारचे नियम जास्तच बदलत असतात. तशाच प्रकारे हा सर्वात मुख्य नियम आधार कार्डवरती लागू केलाय, जो 1 जून 2026 पासून आता मित्रांनो लागू होतोय. आपल्याजवळ असलेलं आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे. मित्रांनो, आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही. तुम्ही कोणत्याही बँकेत गेल्यावर पहिल्यांदा आधार कार्ड आहे का विचारतात. नसेल तर तुम्हाला माघारी परतावे लागते. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जावा, तहसीलदार कचेरीत जावा, कुठेही जावा, पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड आहे का विचारतात, तरच तुमची सर्व कामे होत असतात. त्यामुळे आधार कार्डवर सरकारने खबरदारी म्हणून 3 नवे नियम तुम्हाला सांगितले आहेत. ही 3 कामे तुम्हाला 1 जूनच्या आतमध्ये करायला सांगितलेली आहेत. जे नागरिक 1 जूनच्या आतमध्ये ही 3 कामे करणार नाहीत त्यांचं आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे. मग आधार कार्ड रद्द झालं म्हणल्यावर हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असतं, त्यामुळे बँक खाते पण आपोआप लगेचच बंद होते. आणि एकदा का बँक खाते बंद झाले तर तुम्हाला त्यामध्ये पैसे देखील भरता येत नाहीत आणि बँकेतून पैसे देखील मित्रांनो तुम्हाला अजिबात काढता येणार नाहीत. तसेच कोणत्याही योजनांचे पैसे बँकेत येण्यास तुम्हाला आता आधार कार्डची सुविधा जर बंद झाली तर अडचण निर्माण होते. आता तुम्हाला प्रश्न निर्माण झालाच असेल की आधार कार्डच्या बाबतीत इतका कडक नियम का लावला आहे. तर बघा, 2026च्या मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांमध्ये बँकेतील फसवणुका वाढण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये गुगल पे, पेटीएम, फोन पे हे खाजगी ॲप सर्वांनी मित्रांनो घेतलेले आहेत, ज्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे. हेच आधार कार्ड बँकेला पण लिंक केलेलं असतं, ज्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आहे.
त्यामुळे सरकारने हे पाऊल तुमच्या सुरक्षेसाठी उचललं आहे. तुमच्या फायद्यासाठी आता सरकारने तुम्हाला 1 जूनच्या आतमध्येच ही 3 कामे मित्रांनो आता करायला सांगितलेली आहेत. तर बघा, यामध्ये जर आधार कार्डवरील 1 जूनच्या आतमध्ये पहिलं तुम्ही काम नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरं काम जर तुम्ही नाही केलं तर आधार कार्डवरील ज्या कोणत्या योजना आहेत, मग ती पेन्शन असो की इतर काही, सगळं काही बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर आधार कार्डवरील 3 नंबरचं काम जर तुम्ही नाही केलं तर आधार कार्ड तर बंद करण्यात येणारच आहे, त्यावरील योजना पण बंद होणार आहेत आणि वरून तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड सरकारच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही 3 कामे कोणकोणती करायची आहेत यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा. पहिला नियम पहा. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल तर ते बँकेशी किंवा विविध सरकारी योजनांशी लिंक असल्याने सरकारने आता काही कडक व महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी 1 जूनच्या आत काही गोष्टी करणे बंधनकारक आहे. पहिल्या नियमानुसार 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेल्या नागरिकांच्या माहितीत अनेक चुका आढळल्या आहेत, जसे की चुकीचे नाव, जन्मतारीख किंवा पत्ता. काही लोकांनी सरकारची फसवणूक करण्यासाठी एकापेक्षा जास्त आधार कार्डेही काढली आहेत. त्यामुळे तुमच्या जन्माच्या दाखल्यावर जसे नाव आणि जन्मतारीख आहे, हुबेहूब तशीच माहिती आधार कार्डवर असणे आवश्यक आहे. तसेच पत्ता बदलला असल्यास तोही त्वरित अपडेट करून घ्यावा. दुसऱ्या नियमानुसार आजकाल अनेक योजनांसाठी किंवा झेरॉक्स काढण्यासाठी आपण आपले आधार कार्ड अनोळखी व्यक्तींच्या हातात देतो. सायबर गुन्हेगार या आधार नंबरचा वापर करून कोणताही OTP न पाठवता थेट बँक खात्यातून पैसे गायब करत आहेत. त्यामुळे अनोळखी ठिकाणी आधार कार्ड देताना अत्यंत सावधान राहणे गरजेचे आहे. तिसरा आणि सर्वात मुख्य नियम अत्यंत महत्त्वाचा असून याचे पालन न केल्यास तुमच्या सरकारी योजना बंद होऊ शकतात, बँक खाते गोठवले जाऊ शकते आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड देखील होऊ शकतो. आजकाल लग्न किंवा वाढदिवस अशा गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये चोरटे हाताला एक विशेष चिकट टेप किंवा पदार्थ लावून फिरतात आणि जेव्हा तुम्ही अशा अनोळखी व्यक्तींशी हस्तांदोलन शेकहँड करता तेव्हा तुमच्या अंगठ्याचा किंवा बोटांचा ठसा बायोमेट्रिक नकळत त्या टेपवर उमटतो. आधार कार्ड काढताना आपण दिलेले बायोमेट्रिक्स अत्यंत महत्त्वाचे असतात. चोरटे याच चोरलेल्या ठशांचा वापर करून आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यातून पैसे चोरतात. म्हणूनच 1 जूनच्या आत आपले आधार कार्ड अपडेट करा आणि गर्दीच्या ठिकाणी अनोळखी लोकांशी हस्तांदोलन करताना तसेच आपला आधार नंबर शेअर करताना पूर्ण काळजी घ्या. या भागात आता मी तुम्हाला एक अशी अत्यंत महत्त्वाची गुप्त ट्रिक सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचं आधार कार्ड सुरक्षित तर ठेवू शकतात, पण त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःला पूर्णपणे वाचवू शकता. सरकारने ही सुविधा आपल्यासाठी सुरू केली आहे, पण अजून अनेक नागरिकांना याबद्दल माहिती नाही आणि म्हणूनच या माहितीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटर्समध्ये गुगल क्रोमला ओपन करायचं आहे. आपण तिथे जाऊन आधार कार्डची अधिकृत वेबसाईट म्हणजेच UIDI असं सर्च करायचं आहे. ही सरकारी वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला माय आधार कार्ड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला लॉग इनचा एक पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल आणि खाली दिलेला PFचा कोड जो भरावा लागेल. त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP म्हणजे तुमचा पासवर्ड येईल. तो OTP तिथे टाकून प्रोफाईल लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील. तिथं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक लॉक आणि अनलॉक असा एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या सुविधेचा मुख्य फायदा असा आहे की एकदा तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक म्हणजेच तुमच्या अंगठ्याचे आणि बोटांचे ठसे लॉक केले की कोणत्याही चार किंवा सायबर गुन्हेगार तुमच्या नकळत बँक खात्यातून 1 रुपया काढू शकणार आहे. बऱ्याचदा आपण गर्दीच्या ठिकाणी जातो किंवा कुठे हस्तांतरण करतो तेव्हा तुमचे ठसे चोरले जाण्याची भीती असते, पण जर तुम्ही सेटिंग ऑन केली तर तुमचे ठसे पूर्णपणे सुरक्षित होऊ शकतात आणि कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला स्वतःला बँकेत किंवा इतर कुठे अंगठा लावून गरज पडेल तेव्हा तुम्ही याच वेबसाईटवर येऊन अगदी 2 मिनिटात तात्पुरते अनलॉक करू शकता आणि काम झाल्यावर ते पुन्हा लॉक करू शकता. ही अत्यंत सोपी आणि 100% सुरक्षित आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्वतःला विनंती करतो की व्हिडिओच्या संपल्या लगेच मोबाईल हातात घ्या आणि तुमचे बायोमेट्रिक करून टाका. आता मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुमच्याकडे असलेले आधार कार्ड किती वर्ष जुने आहे माहिती आणि तुम्ही ते आतापर्यंत अपडेट केले आहे की नाही. जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये थँक्स लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.